नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत 10वा अध्याय महाचतुष्पाद अध्याय। आपण मागच्या 9व्या अध्यायामध्ये बघितलं होतं खड्डक चतुष्पादमध्ये जे काही षोडश गुण होते आणि वैद्याची वृत्ती ते बघितली होती की प्राणाभिसर वैद्य कोणतं, पुन्हा वैद्याच्या वृत्ती कोणत्या ते बघितलं होतं आणि षोडश गुण जे की चिकित्सा चतुष्पाद जे होते षोडश गुण होते त्यात, तर ते खूप चिकित्साच्या दृष्टिकोनाने खूप इम्पॉर्टंट असतात, तर ते बघितलं होतं। आता महाचतुष्पादमध्ये आपण काय बघणार आहोत तर साध्य आणि असाध्य व्याधी। तर महाचतुष्पाद अध्यायामधून येणारा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे। तर बेसिकली साध्य आणि असाध्य व्याधी आपल्याला माहीत असणं का गरजेचं। आपल्याला कोणता पण पेशंट आला तर त्याचा अगोदर आपल्याला हे माहीत झालं पाहिजे बेसिकली की या व्यक्तीला जो व्याधी झालाय तो साध्य आहे किंवा असाध्य। जो असाध्य असतो तर तो इनक्युरेबल असतो। इनक्युरेबल म्हणल्यावर त्याला आपण किती जरी षोडश गुणयुक्त जर पूर्ण चिकित्सा असली तरी ते असाध्य व्याधी ठीक होणारा नसतो। त्यामुळे असं म्हणतात की असाध्य रोगांसाठी ही षोडश गुणयुक्त चिकित्सा नाही, कारण मरणोन्मुख रोग्याला बरे करून त्याला उठवण्याचं सामर्थ्य ज्ञान संपन्न वैद्यामध्येही नसतात। तर यामुळं साध्य आणि असाध्य व्याधी जाणणं गरजेचं आहे। पुन्हा साध्य व्याधी ही क्युरेबल असते। जर आपण ओळखलं हा पेशंट साध्य व्याधीचा आहे तर मग त्याला आपण तशी ट्रीटमेंट देणार। मग एक तर मग आपण त्याचे टाईप्स मग नेमकी सुखसाध्यमध्ये येतं की कष्टसाध्यमध्ये येतं, पुन्हा असाध्यमध्ये पण। या असाध्य व्याधीचे काही प्रकार पडत नाही पण तरी त्यात दिले याप्य आणि अनुपक्रम की पेलिएबल आणि इरिमेडिएबल असो। तर आता आपण बघूया साध्य आणि असाध्य व्याधी कोणत्या। तर याचे टाइप्स कसे दिले तर साध्य आणि असाध्याचे। साध्य म्हणजे क्युरेबल आणि असाध्य म्हणजे इनक्युरेबल। साध्यमध्ये दोन प्रकार पडतात, सुखसाध्य आणि कष्टसाध्य। सुखसाध्य म्हणजे इझिली क्युरेबल असतात, म्हणजे लवकर ठीक होणारे असतात आणि ट्रीट करायला पण सोपे असतात। कष्टसाध्यमध्ये क्युअर्ड विथ डिफिकल्टी, म्हणजे डिफिकल्ट असतं हे क्युअर करण्यासाठी थोडंफार। तर ह्यात पण आपल्याला सुखसाध्यचे पण 3 प्रकार बघायला मिळतात। अल्प चिकित्सा साध्य म्हणजे नीड माइल्ड ट्रीटमेंट, म्हणजे माइल्ड ट्रीटमेंट लागती। नीड मॉडरेट ट्रीटमेंट म्हणजे मध्य चिकित्सा लागती। आणि उत्कृष्ट चिकित्सा साध्य म्हणजे स्ट्रॉंग ट्रीटमेंट लागते। ही झाली सुखसाध्यची। पुन्हा कष्टसाध्यचे पण पुन्हा हेच 3 प्रकार, अल्प चिकित्सा साध्य, मध्य चिकित्सा साध्य आणि उत्कृष्ट चिकित्सा साध्य आणि असाध्य। निश्चितपणे असाध्य व्याधीचे काही प्रकार पडत नाही, पण यात दिले की असाध्य व्याधीचे 2 प्रकार आहेत, याप्य आणि अनुपक्रम। याला प्रत्याख्येय सुद्धा म्हणतात। आता साध्य रोग, आता बघूया पहिलं कोणतं आहे तर साध्य रोग। तर पहिलं कोणतं, सुखसाध्य लक्षण। सुखसाध्य व्याधीची लक्षणं काय तर रोगाचे हेतू, रूप, पूर्वरूप अल्प प्रमाणात असतील तर तो व्यक्ती सुखसाध्याचा समजावा। जसं हेतू म्हणजे जे लक्षण आहेत, रोगाचे जे कारण आहे, पुन्हा लक्षण आहेत, व्याधी होण्याच्या अगोदरचे जे लक्षण आहेत ते अल्प प्रमाणात असतील तर तो सुखसाध्य व्याधीचा। पुन्हा दोष आणि दुष्य समान गुणाचे नसेल व प्रकृतीनुसार नसेल तर तो सुखसाध्य व्याधीचा। विकृत दोषाचे गुण कालाचे अनुकूल नसेल व असा देश नसावा जिथे चिकित्सेत अडथळे येतील। आपण बघतो की देशावर पण डिपेंड करतं, आपण नेमकी कोणत्या जागेवर राहतो। जसं साधारण आहे, अनुप आहे, जांगल आहे, कोणत्या प्रदेशात आपण राहतो त्यावर ठरतं की आपल्याला ट्रीटमेंट कशी द्यायची आहे। तर ते जे विकृत दोष आहे त्याचा गुण कालाच्या अनुकूल नसला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण राहतो तर तसा नसावा, मग तो चिकित्सेत अडथळे करतो। आता रोग दुसरं कोणतं तर रोग एकच मार्गात स्थित असावा, कोणत्याही एका दोषाने उत्पन्न झालेला असावा। रोग एकच मार्गात असला तर एवढं काही अडथळा येत नाही, कारण त्यात जो व्याधीचा वे तर मग त्यात आपण प्रॉपर ट्रीटमेंट करू ना। जर वेगवेगळे मार्ग असले तर समजा 2 मार्ग असले, मर्मास्थीमध्ये पण आणि संधीमध्ये पण, तर मग त्या मार्गात त्या दोन्हीमध्ये ट्रीट करायला गेलो तर ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातं। म्हणून ते यात दिलं की रोग एकच मार्गात स्थित असला पाहिजे, कोणत्याही एका दोषाने उत्पन्न झालेला असला पाहिजे। पुन्हा आपण म्हणतो की एक दोषच व्याधी जी असते तर ती साध्य असते। 2 जर दोष असले किंवा 3 दोष जर
दोषाने युक्त असला तो व्यक्ती तर ते कनिष्ठ असतं. जर द्विदोषज रोग झालेला असेल, द्विदोषज रोग किंवा त्रिदोषज जर व्याधी झालेली असेल तर ते ट्रीट करायला अवघड जातं. हे झालं. त्यामुळं दोष एकच झाले, कोणत्याही एका दोषाने उत्पन्न झालेला असावा व्याधी आणि रोगसुद्धा एकाच मार्गात स्थित असावा असा साध्यव्याधी असतो. रोग नवीन व उपद्रव रहित असावा. रोग नवीन असला पाहिजे, खूप जुनाट नसला पाहिजे आणि उपद्रव रहित असला पाहिजे. रोगाचे शरीर सर्व औषधीला सहन करणारा असावा. म्हणजे जो रोगी आहे तर रोगी हा सगळ्या जे काही आपण औषध देऊ तर त्या सगळ्या औषधींना तो सहन करणारा असावा. त्याची इम्युनिटी ते प्रॉपर असली पाहिजे. जसं आपण बघतो वृद्धावस्थामध्ये पण एवढी प्रॉपर बल नसतं, पुन्हा पर्याप्त बल नसतं, बाल्यावस्थेत सुद्धा पर्याप्त बल नसतं. तर तरुणावस्थेमध्ये सगळ्या औषधींना सहन करण्याची शक्ती असते. तर त्यामुळे म्हणतात की रोग्याचे शरीर सर्व औषधीला सहन करणारा असावा असा तरुण व्यक्ती. तर तो त्यामध्ये साध्यव्याधी असतात, म्हणजे तो व्यक्ती साध्यव्याधीचा असतो. आता कुष्ठसाध्य म्हणजे ह्याला आपण कष्टसाध्य सुद्धा म्हणतो. कष्टसाध्य रोग लक्षण. तर ह्याचं काय लक्षणं काय तर रोग्याचे हेतू पूर्वरूप हे मध्यम बलयुक्त असतील. रोगाचा काल, प्रकृती आणि दृश्य यांपैकी एकाची समानता रोगोत्पादक दोषाशी मिळती जुळती असेल. जे काही काल, प्रकृती आणि दृश्य असेल तर ह्यांचं गुण हे जे रोगोत्पादक दोष आहे तर त्यांच्या गुणाशी मिळती जुळती असेल तेव्हा कुष्ठसाध्य व्याधी असते. पुन्हा गर्भिणी, वृद्ध, बालक यांना होणारे रोगात अल्प उपद्रव असतील. तर गर्भिणी, वृद्ध आणि बालक यांच्यामध्ये बल कमी असतो ऑलरेडी. तर मग यांना होणारे रोग, तर यांना रोग झाले तर अजून ते कॉम्प्लिकेटेड होतं, म्हणून ते अजून रोगात अल्प उपद्रव असतील. म्हणजे उपद्रव आहेत पण अल्प आहेत अशा व्यक्तींना कुष्ठसाध्य व्याधी असतात. पुन्हा शस्त्र, क्षार व अग्निकर्माद्वारा जो रोग चिकित्सा साध्य आहे, जसं आपण शस्त्रकर्म करून, क्षारकर्म करून, अग्निकर्म करून जो रोग आपण नीट करतो तो कुष्ठसाध्य असतो. पुन्हा रोग जुना व मर्मस्थानावर आहे. जो रोग थोडा जुना आहे आणि मर्मस्थानावर आहे असा कुष्ठसाध्य व्याधी असतो. पुन्हा चतुष्पादाच्या उपलब्धीने 2 मार्गात रोग उत्पन्न झाला आहे. पहिले तो रोग एकाच मार्गात होता, पण चतुष्पादाच्या अनुपलब्धीने ते 2 मार्गात झालेला असेल, 2 मार्गात उत्पन्न झाला असेल तर असा कुष्ठसाध्य व्याधी असतो. पुन्हा 2 दोषाने रोग उत्पन्न झालेला असेल, द्विदोषज रोगाने उत्पन्न झालेला असेल. अजून अधिक दिवस चिकित्सा व पथ्याचे पालन करावे लागते. हे झालं कुष्ठसाध्य रोगाचे लक्षण. आता आपण बघूयात असाध्य व्याधी. निश्चितपणे असाध्य रोगाचे प्रकार पडत नाही. मी पहिले सांगितलं तुम्हाला असाध्याचे प्रकार पडत नसतात. का? कारण असाध्य व्याधी इरेमेडिएबल म्हणजे इनक्युरेबल असतात, त्याला क्युअर करू शकत नाही. तर याप्य रोग लक्षण काय? पहिला प्रकार ह्यातला सांगितलं याप्य रोग लक्षण. तर शेवटी आयुष्य शिल्लक राहिल्यामुळे पथ्यकारक आहार विहाराचे पालन केल्याने अल्प उपशय मिळतो. म्हणजे शेवटी आयुष्य शिल्लक राहिल्यामुळे म्हणजे जोपर्यंत आपलं आयुष्य शिल्लक राहिले, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला पथ्याचं पालन करावं लागतं. जे काही आहार विहार आहेत, पथ्य तर त्याचं पालन करावं लागतं. जर त्या पथ्यामध्ये थोडासाही फरक आला तर आपल्याला ते एकदम भयानक रूप धारण करतं. तो रोग, तो जो व्याधी आहे तो भयानक रूप धारण करतो. म्हणून पथ्य आपण जोपर्यंत पाळतोय तोपर्यंत चांगलं आहे, तोपर्यंत आपल्याला उपशय, तोपर्यंत आपल्याला बरं वाटतंय. पण थोडंसंही कारण म्हणजे अल्प कारणाने रोग भयानक रूप घेतो. म्हणजे थोडंसंही पथ्याचं पालन न केल्यास भयानक रूप ते व्याधी धरत असतो. आता ज्या रोगात दोष गंभीर धातूत प्रविष्ट असेल, म्हणजे जे मेदादी जे धातू आहेत तर त्यात दोषांनी त्यात आश्रय घेतलेला असेल ते रोग. पुन्हा दोष मर्म, संधी इत्यादीमध्ये आश्रित असेल, मर्मसंधी इत्यादी जे असेल तर त्यात ते त्यांनी आश्रय घेतलेला असेल. तर दीर्घकाळापासून झाला असेल म्हणजे खूप जुना आहे असा रोग. पुन्हा 2 दोषांपासून उत्पन्न झालेला असेल
2 दोषांपासून उत्पन्न झालेला रोगसुद्धा याप्य रोगाचे लक्षण आहेत. पुन्हा आता बघूया प्रत्याख्य, याला अनुपक्रमसुद्धा म्हणतो. याचे लक्षण काय? जो रोग गंभीर आहे, अनेक रस रक्तादी धातूत आश्रित आहे, त्रिदोषज आहे. पुन्हा युक्तिपूर्वक चिकित्सा केल्यावरही बरा होत नाही. जो रोग सर्व मार्गात जो सर्व मार्गात म्हणजे मर्मास्थी, संधी, ऊर्ध्व आणि अधशाखात आश्रित आहे, असा रोग प्रत्याख्येय आहे. म्हणजे हा प्रत्याख्येय असाध्य व्याधी आहे. तर जो व्यक्ती अर्ती, मोह, त्या व्यक्तीचा इंद्रिय नाश व तो व्यक्ती दुर्बल आहे, तो व्याधी या अनुपक्रम असतो. व्याधी सबल आहे, त्या व्यक्तीचा व्याधी सबल आहे म्हणजे तो खूप पॉवरफुल आहे, तो जो व्याधी आहे. तर ते आणि अरिष्ट लक्षण उपस्थित आहे, अरिष्ट लक्षणे दिसून येतात. हे रोग चिकित्सा न करण्यायोग्य आहे. तर हा जो रोग आहे, अनुपक्रम जो रोग आहे, तर कितीही चतुष्पाद गुणयुक्त असला तरी तो साध्य करण्यायोग्य नसतो, तो नीट बरा करण्यायोग्य नसतो. बेसिकली या गोष्टीवर म्हणजे असाध्य आहे किंवा साध्य आहे या गोष्टीवर आपण ठरवतो या रोगीला कशी ट्रीटमेंट द्यायची स्टार्टिंगपासून. अजून असाध्य व्याधी ही क्युअर होत नाही, ही बरी होत नसते. तर मग ह्या पेशंटला ट्रीट करण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. तर त्यामुळं आपली धनाची हानी होते, पुन्हा यशाची पण हानी होते, पुन्हा नाव पण खराब होतं. जे काही आपलं एक चांगला डॉक्टर म्हणून नाव असतं तर ते सुद्धा खराब होतं जर आपण असाध्य व्याधीवाल्या पेशंटला ट्रीट करत असलो. तर आपण काय काय बघितलं? टाईप्स बघितले, साध्य आणि असाध्य व्याधी बघितले आपण. साध्यचे रोगचे 2 प्रकार आहेत, साध्य आणि असाध्य. साध्यमध्ये 2 प्रकार पडतात, सुखसाध्य आणि कष्टसाध्य. या दोन्हींचे सुद्धा 3 प्रकार पडतात, अल्पचिकित्सा साध्य, मध्य चिकित्सा साध्य आणि उत्कृष्ट चिकित्सा साध्य. तर सुखसाध्य व्याधीमध्ये सगळे म्हणजे हे साध्य करणार म्हणजे क्युरेबल असतात, इझिली क्युअर होतात. तर ही व्यक्ती जसं तरुणावस्थामधले जसं म्हणजे इम्युनिटी चांगली असते त्या व्यक्तीची, पुन्हा हेतुरूप पुरोरूप ते अल्प प्रमाणात असतील, पुन्हा एकाच मार्गाने रोग झालेला असेल, एकाच मार्गाने तो रोग झालेला असेल, पुन्हा एकच दोष असला हा तो व्याधी तर तो सुखसाध्य समजावा. पुन्हा कष्टसाध्यमध्ये शस्त्र, क्षार, अग्निकर्म करून तो बरा केला जातो, पण तो क्युअर विथ डिफिकल्टी म्हणजे थोडंसं डिफिकल्ट असतो क्युअर करण्यासाठी. तर हे झालं. पुन्हा कष्टसाध्यमध्ये अजून काय, तर हे जे आपण बघितलं होतं सुखसाध्यमध्ये अल्प प्रमाणात आपल्याला उपद्रव ते दिसून येत, म्हणजे उपद्रव दिसत नाही, पुन्हा अल्प प्रमाणात आपल्याला हेतुरूप ते दिसून येतात. तर यात कष्टसाध्यमध्ये हेतुरूप पूर्वरूप जे आहे रोगाचे तर ते आपल्याला मध्यम स्वरूपात दिसून येतात. पुन्हा दोष 2 मार्गाने झालेले असतात. पुन्हा मर्मास्थीवर एक तर ते प्रेझेंट असतं, मर्माच्या स्थानी तिथं प्रेझेंट असतं, तो व्याधी कष्टसाध्य असतो. आता आपण बघूया असाध्यमध्ये याप्य आणि अनुपक्रम. याप्यामध्ये तो जोपर्यंत आपलं आयुष्य शिल्लक राहतोय, आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत आपण पथ्य पाळतोय. पथ्य आपण जोपर्यंत पाळतोय तोपर्यंत तो आपल्याला उपशय देतो म्हणजे तोपर्यंत बरा ठेवतो. पण थोडंसंही कारण भेटलं म्हणजे थोडंसंही अपथ्य पाळण्यात आलं, अपथ्य झालं तर आपल्याला लगेच तो त्रास द्यायला स्टार्ट करतो. तो झाला याप्य व्याधी. आता अनुपक्रम हा एकदम म्हणजे डेंजर असा त्रासदायक पण असतो. आपला इंद्रिय नाश होतो, अर्ती, मोह, अजून इंद्रिय दुर्बलता येते शरीरामध्ये. पुन्हा मनाची पण स्थिती राहत नाही, मनाची पण दुर्बलता होते. खूप म्हणजे अनुपक्रम हा व्याधी खूप भयानक असं म्हणता येईल. तर हे झालं, आपण हे टाईप्स बघितले. तर बेसिकली ह्या गोष्टीवर आपलं रोग आपल्याला म्हणजे त्या पेशंटचा ट्रीटमेंट आपल्याला देता येते की तो व्यक्ती साध्य रोगाचा आहे किंवा असाध्य रोगाचा आहे. असाध्य असल्यास आपल्याला त्याची चिकित्सा करता येणार नाही. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात 30 प्रेक्षणीय अध्याय.